This is the second part of synthetic dyes. Already we had seen what are dyes. Dyes are colored organic substances which are used to give or impart color to paper, to fabric or any other surfaces. That means here dyes are nothing but colored substances or substances used to give colors to others. डाईज म्हणजे कलर. डाईज हे आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिले की डाईज म्हणजे काय. डाईज म्हणजे कुठलेही कलर्ड सबस्टन्सेस किंवा एखाद्या वस्तूला रंग देण्यासाठी वापरण्यात येणारा केमिकल सबस्टन्स म्हणजे डाय. हे आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं आहे. त्याचे वेगवेगळे क्लासेस आपण पाहिलेले आहेत. त्याचे 8 क्लासेस आपण पाहिले. ॲसिडिक डाईज, बेसिक डाईज, अशा पद्धतीनं मॉडर्न डाईज, रिॲक्टिव्ह डाईज, डिस्पर्स डाईज, हे सर्व आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं आहे. तर आज पाहूयात आपण कलर अँड केमिकल कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कुठल्याही सबस्टन्सला कलर ह्या त्याच्या कुठल्या गोष्टीमुळे असेल किंवा कुठल्याही सबस्टन्सला कलर का येतो किंवा त्याचं केमिकल कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे आपण पाहूयात. म्हणजे कलर आणि केमिकल कॉन्स्टिट्यूशन ह्या दोघांचा संबंध काय हे पाहू. त्यासाठी आपल्याला 2 थेरीज पाहायच्या आहेत. एक विट्स थेरी आणि दुसरी जी आहे ते आर्मस्ट्रॉंग्स थेरी. म्हणजे आजच्या पिरियडमध्ये आपण सिंथेटिक डाईजमध्ये कलर आणि केमिकल कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत विट्स थेरी आणि आर्मस्ट्रॉंग थेरी या 2 थेरीज पाहणार आहोत. या 2 थेरीच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुठल्याही सबस्टन्सला कलर का मिळतो किंवा कलर राहण्याचं कारण काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द कंटेंट्स ऑफ दिस टॉपिक ऑफ दॅट इज सिंथेटिक डाईज. इंट्रोडक्शन, क्वालिटीज ऑफ गुड डाय काल आपण पाहिले. क्लासिफिकेशन ऑफ डाईज बेस्ड ऑन मेथड्स ऑफ ॲप्लिकेशन काल पाहिले. कलर अँड केमिकल कॉन्स्टिट्यूशन आज आपण पाहणार आहोत. विट्स थेरी आणि आर्मस्ट्रॉंग थेरी. आणि पुढच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत सिंथेसिस अँड युजेस ऑफ द फॉलोइंग डाईज. त्याच्यामध्ये ॲलिझॅरिन, मिथिल ऑरेंज, डायमंड ब्लॅक एफ, इंडिगो, कॉंगो रेड आणि ऑरेंज 2 हे कंटेंट्स आहेत. मागच्याही पिरियडला आपण हे पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला पाहायचं आहे कलर अँड केमिकल कॉन्स्टिट्यूशन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस नाव. म्हणजे आजच्या पिरियडमध्ये आपल्याला कलर अँड केमिकल कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत विट्स थेरी आणि आर्मस्ट्रॉंग थेरी डिस्कस करायची आहे. विट्स थेरी ऑफ कलर. इट इज ऑल्सो नोन ॲज क्रोमोफोर ऑक्झोक्रोम थेरी. विट्स थेरी ही क्रोमोफोर ऑक्झोक्रोम थेरी ह्या नावानं सुद्धा ओळखल्या जाते. सेकंड वन इज आर्मस्ट्रॉंग्स थेरी ऑफ कलर्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्विनोनाइट थेरी. म्हणजे हे विट्स थेरी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रोमोफोर ऑक्झोक्रोम थेरी अँड क्विनोनाइट थेरी is the another name for Armstrong's theory of colors. Now first of all we'll see Witt's theory of color. In 1876 a German scientist Otto N. Witt put forward a theory known as chromophore auxochrome theory or Witt's theory. That means Witt's theory is given by Otto N. Witt in 1876. Otto N. Witt जर्मन सायंटिस्ट आहे. ह्या सायंटिस्टनं 1876 आपल्याला एक थेरी दिली. त्या थेरीचं नाव आहे क्रोमोफोर ऑक्झोक्रोम थेरी किंवा विट्स थेरी. विट proposed that dye molecules contain 2 groups, the chromophore and auxochrome. आता या थेरीचा मेन बेस आहे क्रोमोफोर आणि ऑक्झोक्रोम. विटनं असं सांगितलं की कुठल्याही डाय मॉलिक्यूलमध्ये किंवा सबस्टन्समध्ये, कलर्ड सबस्टन्समध्ये डाय मॉलिक्यूलमध्ये 2 पार्ट्स असतात. एक क्रोमोफोर आणि दुसरा ऑक्झोक्रोम. अकॉर्डिंग टू विट, color of a substance is mainly due to the presence of unsaturated groups known as chromophores. विटनं असं सांगितलं की कलर एखाद्या सबस्टन्सला कलर येण्यासाठी एक अनसॅच्युरेटेड ग्रुप रिस्पॉन्सिबल आहे. त्याला आपण म्हणायचं क्रोमोफोर. दॅट मीन्स हिअर कलर ऑफ ए सबस्टन्स इज मेनली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेटेड ग्रुप्स नोन ॲज क्रोमोफोर्स. म्हणजे कुठल्याही
डायमध्ये किंवा कलर्ड सबस्टन्समध्ये अनसॅच्युरेटेड ग्रुप जो की त्या कलरसाठी रिस्पॉन्सिबल असेल त्याला म्हणायचं क्रोमोफोर. क्रोमा मीन्स color, 4 means group. We can say a chromophore is the part of molecule responsible for its color. The chromophore, Greek word chroma म्हणजे color and force means bearing, is a group of atoms which produces or control the color of the dye. म्हणजे अकॉर्डिंग टू विट असं आपण ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की कुठल्याही सबस्टन्सला कलर येण्यासाठी त्या सबस्टन्समध्ये त्या मॉलिक्यूलमध्ये असलेला एक अनसॅच्युरेटेड ग्रुप रिस्पॉन्सिबल असेल त्याला म्हणायचं आपण क्रोमोफोर. कुठल्याही डायमध्ये जो फंक्शनल ग्रुप, जो अनसॅच्युरेटेड फंक्शनल ग्रुप कलरसाठी रिस्पॉन्सिबल असेल त्या ग्रुपला आपण म्हणायचं क्रोमोफोर. दिस इज द फर्स्ट पॉइंट इन विट्स थेरी ऑफ कलर्स. विट्स थेरीमध्ये आपल्याला दोनच पॉईंट डिस्कस करायचे आहेत. एक क्रोमोफोर म्हणजे काय आणि दुसरं ऑक्झोक्रोम म्हणजे काय. क्रोमोफोर इज ए फंक्शनल ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर कलर, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोफोर. म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये, एखाद्या कंपाऊंडमध्ये असलेला असा एक फंक्शनल ग्रुप ज्याच्यामुळे त्या कंपाऊंडला कलर येत असेल तर त्या फंक्शनल ग्रुपला आपण म्हणायचं क्रोमोफोर. The important chromophores are N double bond N, NO2, NO, paraquinonoid, orthoquinonoid. These are different chromophores. Chromophores are of two types. Chromophore हे दोन पद्धतीचे आहेत. The presence of any one of these groups in a molecule is usually sufficient to produce color. काही वेळेला एकच क्रोमोफोर सफिशियंट असतो किंवा पुरेसा असतो कलर मिळण्यासाठी. म्हणजे कुठलाही एक फंक्शनल ग्रुप असेल तर आपल्याला कलर मिळतो. दॅट इज फर्स्ट टाइप. फॉर एक्झाम्पल बेंझिन इज कलरलेस बट नायट्रोबेंझिन इज येलो. Azobenzene is orange red, paraquinones are yellow and orthoquinones are orange or red. See here, this is benzene which is colorless. It is colorless, but nitrobenzene is pale yellow. Nitrobenzene हा pale yellow आहे कारण त्याच्यामध्ये NO2 ग्रुप आहे. Nitrobenzene, this is azobenzene. The third one is paraquinonide, paraquinone, and this is orthoquinone. See here, benzene is colorless. बेंझिन मध्ये कुठलाही फंक्शनल ग्रुप नसल्यामुळे हा बेंझिन कलरलेस आहे. परंतु नायट्रोबेंझिन हा पेल येलो आहे बिकॉज ऑफ NO2 ग्रुप. दिस NO2 ग्रुप इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस येलो कलर. Therefore, NO2 is called as chromophore. This NO2 group is called as chromophore. म्हणजे एकच फंक्शनल ग्रुप आहे ज्याच्यामुळे आपल्याला कलर मिळालेला आहे. That is called as chromophore. Azobenzene is orange red. Why this molecule is orange red? Because there is this unsaturated azo group is there. N double bond N group is there. ह्या ठिकाणी NO2 ग्रुप आहे, या ठिकाणी हा ग्रुप आहे, या ठिकाणी क्विनोनाइड ग्रुप आहे, या ठिकाणी ऑर्थोक्विनोनाइड आहे. हे सगळे जे आहेत हे क्रोमोफोर्स आहेत. कारण ह्या ग्रुपमुळं हा पेल येलो आहे, ह्या ग्रुपमुळं हा ऑरेंज रेड आहे आणि इतर ग्रुप क्विनोन्समध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल इट इज येलो अँड इट इज ऑरेंज ऑर रेड. दॅट मीन्स हिअर NO2 ग्रुप, N double bond N group, क्विनोनाइड ग्रुप, ऑल दीज आर टाईप 1 क्रोमोफोर्स. फक्त एकच फंक्शनल ग्रुप असेल तरीही त्या मॉलिक्यूलला कलर येतो. असा हा क्रोमोफोरचा पहिला टाईप आहे. टाईप 2, सर्टन अदर अनसॅच्युरेटेड ग्रुप्स प्रोड्यूस कलर ओनली व्हेन सेव्हरल ऑफ देम आर प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल अँड व्हेन दे आर कॉन्जुगेटेड. आता ह्या ठिकाणी दुसऱ्या टाईपमध्ये आपल्याला असं पाहायचं आहे की एकच फंक्शनल ग्रुप राहून चालत नाही.
तो फंक्शनल ग्रुप दोनदा किंवा तीनदा असला पाहिजे आणि तो कॉन्जुगेशनमध्ये असला पाहिजे, तरच त्या कंपाऊंडला कलर येतो. दॅट इज सेकंड टाईप ऑफ क्रोमोफोर. See here, acetone is colorless, but biacetyl is yellow. Acetyl acetone, in which two carbonyl groups are not conjugated, is colorless. See here, this is acetone, this is biacetyl, this is biacetyl, acetyl acetone. See here, acetone is colorless. Acetone is colorless. Biacetyl is yellow. Acetyl acetone is colorless. कारण ह्या ठिकाणी अनसॅच्युरेशन कॉन्जुगेशन आहे. कॉन्जुगेशन मीन्स डबल बॉन्ड, conjugation means double bond, single bond, again double bond. This is called as a conjugation. But here there is no conjugation. Double bond, single bond and double bond. Therefore it is colorless. म्हणजे दुसऱ्या टाईपच्या क्रोमोफोरमध्ये ते क्रोमोफोर दोनदा असले पाहिजे, परंतु ते कॉन्जुगेशनमध्ये असले पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, कलर मिळेल. आणि म्हणून दिस इज सेकंड टाईप ऑफ. आता हे ठिकाणी दुसरा पॉईंट, म्हणजे पहिला पॉईंट आपण पाहिला आहे की क्रोमोफोर म्हणजे काय. द ग्रुप विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कलर इज कॉल्ड ॲज क्रोमोफोर. क्रोमोफोर्स आर ऑफ टू टाइप्स. First type, in first type only one chromophore is sufficient for producing color. In second type, two groups are needed for producing color. At the second point, the compounds possessing chromophores are referred to as chromogenes. ज्या न्यूक्लियसवर, ज्या सेंट्रल न्यूक्लियसवर फंक्शनल ग्रुप असतो त्याला म्हणायचं क्रोमोजीन. सी हिअर वन एक्झाम्पल. द हायर द नंबर ऑफ क्रोमोफोर्स इन ए क्रोमोजीन, हायर इज द कलर बेअरिंग कॅपॅसिटी. सी हिअर व्हॉट इज क्रोमोफोर? ऑक्झोक्रोम. नाव at that time Witt suggested that the oxochrome was a salt forming group which helped to improve the color of the dye. Certain groups which do not produce color themselves when present along with the chromophore in an organic substance intensify the color. असे काही फंक्शनल ग्रुप असतात की जे त्यांच्या प्रेझेन्सनं कलर येत नाही किंवा ते कलर प्रोड्यूस करत नाहीत, परंतु क्रोमोफोर बरोबर जर हा फंक्शनल ग्रुप असेल तर त्या कंपाऊंडचा कलर इंटेन्सिफाय होतो, वाढतो. त्याला म्हणायचं ऑक्झोक्रोम. ऑक्झो म्हणजे हेल्प करणारे, क्रोमोफोरला कलर वाढवण्यासाठी मदत करणारे. दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्झोक्रोम. कलर असिस्टिंग ग्रुप्स असं आपण म्हणू शकतो. कलर असिस्टिंग ग्रुप्स आर कॉल्ड ॲज ऑक्झोक्रोम्स. दे मेक द कलर डीप अँड फास्ट. Effective oxochromes are OH, NH2 and NHR. Thus nitrobenzene is pale yellow but nitrophenol is dark yellow. See here, nitrobenzene, this is nitrophenol. नायट्रोबेन्झीन हा पेल येलो आहे, परंतु नायट्रोफिनॉल हा डार्क येलो आहे. कारण ह्या ठिकाणी दिस इज NO2 ग्रुप, दिस इज NO2 ग्रुप, and this group is responsible for intensify the color. डार्क होण्यासाठी हा OH ग्रुप रिस्पॉन्सिबल आहे. therefore it is called as ऑक्झोक्रोम. याला आपण म्हणायचं ऑक्झोक्रोम. Now we'll see the Armstrong's theory. Armstrong in 1885 suggested that all coloring matters have quinonoid structure, para or ortho, and thus believed that if a particular compound can be formulated in a quinonoid form, it is colored, otherwise it is colorless. In 1885 मध्ये आर्मस्ट्रॉंगनं असं सांगितलं
की ज्या कंपाऊंडमध्ये क्विनोनाइड स्ट्रक्चर असेल तो कंपाऊंड कलर्ड असेल. क्विनोनाइड फॉर्ममधला कुठलाही कंपाऊंड हा कलर्ड असेल, परंतु क्विनोनाइड फॉर्म जर नसेल तर तो कंपाऊंड कलरलेस असेल. We will see one example. This is Armstrong theory, which is also called as quinoide theory. On the idea of this theory, we will see the benzene is colorless, whereas benzoquinones are color. However, the quinoide theory isn't enough to account for the coloring characteristics of all the compounds. For example, iminoquinone and diaminoquinone each possess a quinoide structure, even they are colorless. म्हणजे क्विनोनाइड थेरीच्या आधारे आपण ह्या ठिकाणी सांगितलं की ज्या कंपाऊंडमध्ये क्विनोनाइड ग्रुप असेल तो कलर्ड असेल, परंतु इमिनोक्विनोन किंवा डायइमिनोक्विनोन जे क्विनोनाइड स्ट्रक्चर आहेत परंतु हे कलरलेस आहेत. हे ड्रॉबॅक आहे. या थेरीचं काय आहे? ड्रॉबॅक आहे. सी हिअर, दिस इज बेंझिन, दिस इज orthobenzoquinone and parabenzoquinone. These are, and this is iminoquinone, diiminoquinone. Benzene is colorless. See here, in this benzene is colorless. These are two colored compounds, but this one is colorless. See here the difference. Benzene हा colorless आहे, परंतु हेच क्विनोनाइड फॉर्ममध्ये आपण घेतलंय. क्विनोनाइड फॉर्ममध्ये घेतल्याबरोबर ते काय झालं? कलर्ड झालं. दिस इज क्विनोनाइड फॉर्म, दिस इज क्विनोनाइड फॉर्म, दिस इज कलर. आता ह्या ठिकाणी बघा, क्विनोनाइड फॉर्म असून सुद्धा हा कंपाऊंड कसा आहे? कलरलेस आहे. दिस इज एक्सेप्शनल केस और दिस इज कॉल्ड ॲज अ ड्रॉबॅक ऑफ दिस थेरी. परंतु क्विनोनाइड असलेला कुठलाही कंपाऊंड हा कसा असेल? आर्मस्ट्रॉंगच्या थेरीनुसार कुठलाही कंपाऊंड ज्याच्यामध्ये क्विनोनाइड स्ट्रक्चर असेल तो कलर्ड असेल आणि क्विनोनाइड फॉर्म नसेल तर तो कंपाऊंड कलरलेस असेल. दिस इज आर्मस्ट्रॉंग थेरी. ऑन दिस आयडिया बेंझिन इज कलरलेस whereas benzoquinones are colored. आता आपण पुढच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे. दिस इज ड्रॉबॅक ऑफ दिस थेरी and here we can see benzene, paraquinone, parabenzoquinone or orthobenzoquinone, iminoquinone. This is colorless, this is colored, but this is colorless. Now we'll see questions. The first one is explain Wheat's theory of colors. Explain Armstrong theory of colors. Define the terms chromophore, auxochrome and chromogene. These are the important questions which may be asked in the examination.